हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनेल अदिती लाईफस्टाईल. तर चला, बड्डेचा माझा छोटासा मिनी व्लॉग आहे तो तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर माझा बड्डे असतो 2 मेला आणि मस्त असं संध्याकाळी बरोबर 12 वाजता मला मिस्टरांच्याकडून इकडे सरप्राईज मिळालेला आहे. कारण त्यांनी ऑफिसवरून येतानाच माझ्यासाठी छान असा ड्रेस आणला होता, कॉर्ड सेट, आणखीन केक पण आणला होता. पण तो कारमध्येच ठेवला होता. त्यामुळे मला वाटलं आता ह्या वेळेला माझा बड्डेचं काही लक्षात नाही आहे कोणाच्या वगैरे. लक्षात होतं पण सेलिब्रेशन होते की नाही असं मला वाटत होतं. आणि मला असं सरप्राईज गिफ्ट खूप आवडतात, हे त्यांना माहीतच आहे पहिल्यापासून. त्यामुळे त्यांनी ऑफिसवरून येताना छान असा ड्रेस आणखीन केक आणून ठेवला होता. आणि ते 11:15 वाजताच खाली गेले होते वॉकिंगसाठी आणि येताना वरती मस्त असा केक घेऊन आले. तर मी खूप खुश झाले. मी थोडं झोपण्याच्याच तयार होते, इकडे टी व्ही बघत पडले होते आणि थोडी झोप लागत होती. तर मला छान इकडे सरप्राईज आणि आम्ही झोपल्याशिवाय काही झोपत नाही, त्यामुळे तीही चांगली फ्रेश होती. मस्त इकडे काउंटिंग करून माझं इकडे बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे 2 मेला. तर चला, छान म्हटलं शूट घेऊन ठेवलेलं आहे तो तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे. कारण मागच्या व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की बड्डेचा व्लॉग तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर चला, इकडे स्वरा गाढ झोपली होती. तर इकडे स्वराला झोपेतून उठवून आणलेले आहे. तर छान इकडे आता मस्त बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि ह्या वेळेला बड्डे आला होता माझा शनिवारी, त्यामुळे इकडे व्हेजच केक आणलेला आहे, मावा केक आणला होता. कारण शनिवारचं नॉनव्हेज वगैरे आम्ही खात नाही. आणखीन चला, हे आता हा शुक्रवारचा संध्याकाळचा शूट आहे, म्हणजे 12च्या पुढे शनिवारी बड्डे चालू होणार होता माझा. त्यामुळे तर मस्त घरच्या घरी छान असं फॅमिलीसोबत इकडे बड्डे सेलिब्रेशन केलेलं आहे. ह्यावेळेला मी काही प्लॅनिंग केलं नव्हतं. कारण शनिवार पण होता, असं काय करायचं वगैरे. नाहीतर ह्याच्या आधी मी खूप प्लॅनिंग करून ठेवते असं करायचं. मागच्या बड्डेला आम्ही मालवणमध्ये गेलो होतो छान ट्रिपसाठी. तर ह्यावेळेला असं काय प्रॉपर प्लॅनिंग केलं नव्हतं. तर चला, मस्त असं छान मिस्टरांनी आपल्या चॉईसने माझ्यासाठी ड्रेस आणलेला आहे. मस्त इकडे टी व्हीवरती पण छान छान सॉन्ग प्ले केले होते. आणि मग इकडे ड्रेस ट्राय केलेला आहे, करून दाखवलेला आहे. तर छान वाटला कलर असा वेगळा काहीतरी. नाहीतर माझी चॉईस खूप वेगळी आहे, तर त्यांनी त्यांच्या चॉईसने खूप छान कलर आणलेला आहे माझ्यासाठी. तो मला छान पण दिसत होता. तर चला, त्यानंतर इकडे आता मुलींनी पण चॉकलेट ठेवले होतं लपवून माझ्यासाठी. तर फ्रीजमधून काढून दोघींनी पण माझ्याकडे तोंड गोड केलेलं आहे. बड्डे निमित्त चॉकलेट छान दिलेलं आहे खायला. तर सॅटर्डेला होता बड्डे. आणखीन त्यानंतर मग सॅटर्डेला काय असं प्रॉपर प्लॅनिंग केलं नाही आम्ही. तर दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे गेलेलो आहोत लग्नाला. लग्न होतं, माझी भाऊजय स्नेहल आहे तिच्या बहिणीचं. तर छान इकडे तयार झालेलो आहोत मस्त असं. लग्न म्हटल्यानंतर एकदम छानच प्रॉपर तयार व्हावं लागतं. तर मी लुक केला होता, मुलींचा पण छान असा लुक केला होता. आणि लग्न म्हटल्यानंतर सिल्कच्या वगैरे साड्या छान वाटतात काठपदरच्या. तर इतकी गरमी होती ना, पण ही सिस्टीम मला खूप छान वाटली हॉलमधली. हॉलच्या वरती असं पत्रा होता, पण तिथे असं छान शॉवर सोडला होता, एकदम असा स्नो येत होता पाण्याचा. इतकं म्हणजे असं आपल्याला गरमीचा तिथं आम्हाला काहीच त्रास झाला, इतकी गरमी होती ना मेच्या स्टार्टिंगला खूप. तर ते प्रत्येक हॉलमध्ये असं ह्या वर्षी केलेलं आहे की ह्या वर्षी गरमीनेच खूप रेकॉर्ड ब्रेक केले असल्यामुळे हॉलमध्ये मस्त असा शॉवर मध्ये मध्ये येत होता पाण्याचा. इकडे बघू शकताय, कोपऱ्यामध्ये दिसू शकतो तुम्हाला. तर चला, इकडे ही आहे निकिता, माझी भाऊजय स्नेहलीची छोटी बहीण. तर इकडे हिचं लग्न होतं, तर त्यासाठीच आम्ही तिकडे गावी गेलो होतो. तर मस्त. आणि निकिताच्या लग्नासाठी म्हणजे माझी सगळी माहेरची फॅमिली आली होती, बहिणी पण आल्या होत्या. तर चला, मी इकडे त्यांना सगळ्यांना यायला लेट झाला. आणि अक्षता पण खूप लवकर होत्या 12:30 वाजता. त्यामुळे आम्ही आमच्या इथून तो थोडं अंतर कमी होतं, त्यामुळे आम्ही लवकर गेलो होतो. अक्षता तरी मिळाल्या आम्हाला, पण बाकीच्या घरच्यांना काही अक्षता मिळाल्या नाहीत लवकर असल्यामुळे. तर चला, छान इकडे आता मे महिन्यामध्ये इकडे आमच्या कडे भरपूर लग्नाचा सीझन, म्हणजे अगदी खूप एवढी गरमी असते तरी सुद्धा लोक खूप असं म्हणजे मे महिन्यामध्येच लग्न असतात. तर मला एक आश्चर्यच वाटतं की एवढ्या गरमीमध्ये कसं काय मेमध्ये काय वैशिष्ट्य असेल की मेमध्येच लग्न करतात. ह्याचं काय मला अजून उत्तर सापडलेलं नाही आहे एवढ्या गरमीमध्ये वगैरे. पण आता ॲनिव्हर्सरीज वगैरे पण इतक्या मेमध्ये असतात ना, मे महिन्यामध्ये. तर चला, जेवणामध्ये पण खूप छान मेनू होता. पुऱ्या, कटलेट्स, बासुंदी होती.
तर सगळ्यांनी आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला आणि हॉलच्या पलीकडे सुंदर असं गार्डन होतं, लॉन होतं. तर असं गावाकडच्या साईडलाच होता हॉल, तर इतका सुंदर होता ना खूप. तर तिकडे आम्ही भरपूर फोटोज काढले, रील काढले आणि इकडे निकिताच्या लग्नामुळे इकडे आम्हाला फॅमिली टाईम स्पेंड करायला मिळालेला आहे. आणि हेच माझं छान ह्या वर्षीचं मोठं बड्डे गिफ्ट होतं की मला मस्त फॅमिलीसोबतच पूर्ण दिवस स्पेंड करता आला. आणि मस्त मस्त असे लग्न वगैरे असतील तर आपण सगळे एकत्र जमतो त्या निमित्तानं. तर असा होता माझा छोटासा मिनी व्लॉग. कसा वाटला नक्की चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. अजून बरेच व्हिडिओज घेऊन ठेवलेले आहेत, तेही तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू फॉर